द्वितीय सत्राचे के साधन व्यक्ती म्हणून डॉक्टर अंकुश बेलवकर सह प्राचार्य मालती वसंतराव पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर हे महाराष्ट्रातील सविनय कायदेभंगाची चळवळ आणि शेतकरी व कामगार यांचा सहभाग या विषयावर आपल्याला व्याख्यान देईल. विजय सिंह यादव महाविद्यालयात आयोजित द रोल ऑफ महाराष्ट्र इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल या एक दिवसीय नॅशनल सेमिनारच्या या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आमचे मित्र चंद्रवदन नाईक सर, डॉक्टर चंद्रवदन नाईक सर, त्याचबरोबर या नॅशनल सेमिनारचे कन्व्हेनर आणि आमचे मित्र डॉक्टर संभाजी माने सर आणि पार्टिसिपंट ची थोडीशी वानवा आहे, पण तुम्ही सर्व विद्यार्थी पार्टिसिपंट्स किंवा सहभागी उपस्थित सर्वच मान्यवर. राष्ट्रीय चर्चासत्रासाठी जो विषय आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल, महाराष्ट्राचं राष्ट्रीय भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान आणि त्याच्यामध्ये मला साधन व्यक्ती म्हणून आपल्या महाविद्यालयात किंवा जे कन्व्हेनर आहे त्यांनी मला जो विषय दिलेला आहे तो कॉन्ट्रीब्युशन ऑफ वर्कर्स अँड फार्मर्स इन सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. आपल्याला ऐकून माहित असेल कदाचित सविनय कायदेभंगाची चळवळ किंवा मिठाचा सत्याग्रह, आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा मिठाचा सत्याग्रह झाला. या मिठाच्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी विशद करताना आपल्याला माहित असेल की महात्मा गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात एकूण 3 चळवळी केल्या होत्या. पहिली चळवळ होती असहकाराची, दुसरी चळवळ होती कायदेभंगाची आणि तिसरी चळवळ होती क्विट इंडिया मुवमेंट किंवा छोडो भारत. आणि याच्यामध्ये कायदेभंगाची चळवळ जी होती म्हणजे ब्रिटिशांनी केलेले कायदे मोडून सत्याग्रह करायचा आणि ब्रिटिश प्रशासनाला हातबल करायची, ही सविनय कायदेभंगाची चळवळ होती. महात्मा गांधीजींची पार्श्वभूमी किंवा महात्मा गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ ही व्यापक प्रमाणात किंवा व्यापक पाठिंबा मिळवून देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर झोपडपट्टीमध्ये ही चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला. मग या चळवळीमध्ये अलीकडेच डॉक्टर अभय बंग यांनी गेल्या साधनाच्या साप्ताहिकामध्ये त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत आलेली आहे आणि या साधनाच्या मुलाखतीमध्ये डॉक्टर अभय बंग यांनी महात्मा गांधीजी आणि एकूण स्वातंत्र्य चळवळीचं वर्णन हे महाभारताशी केलेलं आहे किंवा महासंग्रामाशी केलेलं आहे. आणि त्या आपल्या मुलाखतीत ते म्हणतात की 1920 ते 1947 या कालखंडात भारतामध्ये एक महासंग्राम घडला, एक महाभारत घडलं आणि या महाभारताचे नायक होते महात्मा गांधीजी. जसे महाभारताच्या युद्धामध्ये अनेक नायक होते, अनेक नेते होते, अनेक योद्धे होते, तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महाभारतामध्ये सुद्धा या महासंग्रामामध्ये सुद्धा अनेक नायक होते, पण मुख्य नायक जो होता ते महात्मा गांधीजी होते. आणि म्हणून महात्मा गांधीजींना प्रत्यक्ष भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला होताच, पण कोट्यावधी लोकांचा सहानुभूती ती मिळवून होते. आणि म्हणून 1920 ते 1947 हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं एक अत्युच्च पर्व होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये अनेक लोकांनी किंवा अनेक घटकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. विशेषतः मला थोडंसं विवेचन करायचं आहे की या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दुसऱ्या पर्वामध्ये कायदेभंगाच्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग काय होता आणि कामगारांचा सहभाग काय होता. आपण बघितलं की भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्वातंत्र्य लढा जो होता तो 1920 पर्यंत काही उच्चभ्रू लोकांच्या पुरता मर्यादित होता आणि महात्मा गांधीजी भारतीय राजकारणात प्रवेश त्यांचा झाला आणि त्यांनी ओळखलं की जोपर्यंत जनमताचा रेटा ब्रिटिश साम्राज्यावर आपण दबाव आणू शकत नाही तोपर्यंत आपल्याला स्वराज्य मिळणार नाही. आणि म्हणून
भारतीय स्वातंत्र्य लढा किंवा भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही व्यापक करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या चळवळीमध्ये कसं सहभागी करून घेता येईल यासाठी महात्मा गांधीजींनी प्रयत्न केले आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ह्या 3 चळवळी ज्या होत्या, असहकाराची चळवळ, कायदेभंगाची चळवळ आणि छोडो भारत चळवळ, या 3 चळवळी केल्या. महात्मा गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ केली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की प्रसिद्ध अशी दांडी मार्च किंवा दांडी सत्याग्रह ही महात्मा गांधीजींच्या चळवळीची सुरुवात होती. आणि 6 एप्रिल 1930 ला महात्मा गांधीजींनी दांडीच्या किनाऱ्यावर मुठभर मीठ उचललं आणि प्रतिकात्मक कायदेभंग केल्याचं घोषित केलं आणि संपूर्ण देशाला आवाहन केलं की जिथं जिथं भारतीय लोकांना शक्य आहे तिथं तिथं मिठाचा सत्याग्रह करावा आणि त्यांनी ब्रिटिशांनी केलेले कायदे हे मोडावेत किंवा ब्रिटिशांचे कायदे मोडावेत आणि सत्याग्रह करावा. आता मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी झाला होता. पण या मिठाच्या सत्याग्रहामध्ये अनेक जिथं मीठ तयार करणं शक्य होतं अशा समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणीच फक्त मिठाचा सत्याग्रह करणं शक्य होतं. पण ज्या भागामध्ये समुद्र किनारा नाही त्या भागामध्ये मीठ तयार करणं शक्य नव्हतं आणि म्हणून महात्मा गांधीजींनी किंवा एकूणच कायदेभंगाच्या चळवळीचा दुसरा एक फॅक्टर होता तो म्हणजे जंगल सत्याग्रह. आणि या जंगल सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. म्हणजे मला समजलं की सकाळच्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर भोसले सरांनी, अरुण भोसले सरांनी संपूर्ण आणि प्रदीर्घ आढावा त्याचा घेतलेला आहे. त्याचा प्रदीर्घ आढाव्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये जे दुसरं पर्व होतं तो जंगल सत्याग्रह होता आणि महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असे जंगल सत्याग्रह अनेक ठिकाणी झालेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जंगल सत्याग्रह होण्याचं कारण असं होतं की जंगल 1866च्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी जंगलाचे कायदे केले आणि पूर्वी जंगल हे शेतकऱ्यांच्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी मुक्त होतं. विशेषतः जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती होत्या ते स्वतःला जंगलाचे राजे समजत होते. पण ब्रिटिशांनी 1866 ला कायदे केले आणि जंगलावर बंधनं आणली. म्हणजे जंगलामध्ये गुरं चरायची नाहीत किंवा जंगलातलं गवत कापायचं नाही, जंगलातले लाकडं तोडायचे नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या जंगली वस्तू ज्या आहेत त्या गोळा करायच्या नाहीत, अशा प्रकारचे कडक निर्बंध लादले. आणि त्यामुळे जंगलाशी किंवा या फॉरेस्टची निगडीत जे लोक होते, विशेषतः शेतकरी होते, आदिवासी लोक होते, त्यांची कुचंबणा व्हायला लागली. आणि म्हणून मग या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये हे जंगलाचे कायदे मोडण्याचं ठरवलं गेलं आणि सविनय कायदेभंगाचं दुसरं पर्व म्हणजे हा जंगल सत्याग्रह होता. आणि त्याचं वर्णन मग सागराकडून जंगलाकडे अशा प्रकारे करण्यात आलं. म्हणजे मिठाचा सत्याग्रह हा सागर किनारी जिथे जिथे समुद्र आहे किंवा जिथे जिथे मीठ तयार करणं शक्य आहे अशा ठिकाणी हा मिठाचा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात झाला. पण मिठाचा सत्याग्रह थांबवावा लागला कारण जून मध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाला आणि मग पावसामुळे मीठ तयार करता येणं शक्य नव्हतं आणि मग जंगलाचा सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाला. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाले आणि त्यातले काही सत्याग्रह आहेत. आणि या जंगल सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्याच एकूण शेतकऱ्यांना भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान देता आलं. आणि जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हा राष्ट्रीय किंवा ग्रामीण भागातले शेतकरी जे होते हे या जंगल सत्याग्रहाकडे वळले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला होता. आता या जंगल सत्याग्रह झाले, पण जंगल सत्याग्रह कसा करायचा तर त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते त्या नेत्यांनी अगोदरच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती आणि ब्रिटिशांनी केलेले कायदे, जंगलाचे कायदे असतील किंवा मिठाचे कायदे असतील, ते मोडण्यासाठी लोकांना त्यांनी आवाहन केलं होतं. विशेषतः क्रांतिसिंह नाना पाटील, केशवराव जेदे, भास्करराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील या बहुजन समाजाच्या नेत्यांनी ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या, अनेक बैठका घेतल्या, गावागावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि ब्रिटिशांचे जे संभाव्य कायदे आहेत किंवा ब्रिटिशांचे जंगलाविषयीचे कायदे आहेत हे जंगलाचे कायदे मोडण्याचं त्यांनी आवाहन केलं.
आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ग्रामीण भागातून शेतकरी वर्गातून या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जंगलाचे कायदे मोडण्याचं काम झालेलं आहे, जंगल सत्याग्रह झालेले आहेत. पण काही महत्वाच्या जंगल सत्याग्रहाविषयीच आपण थोडीशी चर्चा करूया. पहिला जो आहे तो संगमनेर. खरं तर महाराष्ट्रीय प्रोव्हिन्सियल काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला की आता मिठाचा सत्याग्रह काही काळ थांबवावा आणि आपण जंगल सत्याग्रह करावा. आणि जंगल सत्याग्रह करण्यासाठी पहिलं ठिकाण त्यांनी निवडलं ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोला तालुका. आणि या संगमनेर आणि अकोल्यामध्ये 22 जुलै 1930 रोजी अगोदर सगळी वातावरण निर्मिती झाली आणि हजारो शेतकरी या संगमनेर मध्ये दाखल झाले. आणि 22 जुलै 1930 रोजी हजारो शेतकरी जवळजवळ एकाच वेळेला संगमनेर आणि अकोला या दोन तालुक्यामध्ये 20 ते 22 गावामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला. आणि लाखो लोक जंगलामध्ये गेले. जंगलातले त्यांनी गवत कापलं. ब्रिटिशांचा कोणत्याही प्रकारचा ब्रिटिशांनी जंगलातलं गवत कापण्यासाठी कर लादले होते, जंगलामध्ये जनावरं चारण्यासाठी कर लादले होते. कोणत्याही प्रकारचं कर न देता त्यांनी जंगलाचे कायदे मोडले, जंगलातलं गवत कापून आणलं आणि वाजत गाजत ते आपापल्या गावामध्ये घेऊन आले आणि प्रतिकात्मक जंगलाचा कायदा मोडल्याचं त्यांनी जाहीर केलं. तर एकाच वेळेला हा 22 जुलैला हा संग्राम झाला होता. या संगमनेरमध्ये राजूर, कोतुळ, पारी, सांगवी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. हजारो शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी गवत कापलं, झाडे तोडली आणि आपण जशी ट्रॉफी आता आपल्याला दिली तशी ट्रॉफी जशी वाजत गाजत आणतो तसं ब्रिटिशांचे कायदे मोडले म्हणून त्यांनी कापलेलं गवत गावामध्ये आणलं आणि प्रतिकात्मक जंगलाचे कायदे मोडले होते. त्यानंतर काही गावामध्ये जंगलातले लाकूड तोडली, उंच अशी झाडं तोडली आणि ती झाडं गावात वाजत गाजत आणून त्याच्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम केला. शमशेरपूर म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये त्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 500 गायी एकत्र केल्या, त्या हार घालून, फुलांचे हार घालून सजवल्या आणि त्या सरकारच्या राखीव कुरणामध्ये, राखीव जंगलामध्ये चरायला सोडून दिल्या आणि जंगलाचा कायदा त्या ठिकाणी मोडला होता. तर अशा प्रकारे संगमनेर मध्ये, अकोला तालुका आणि संगमनेर या दोन्ही तालुक्यामध्ये सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा जंगलाचा सत्याग्रह झाला होता. त्यानंतर दुसरा एक नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण आणि सटाणा या दोन तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. कारण महाराष्ट्रात जंगल सत्याग्रहाची पार्श्वभूमी जी आहे ती अहमदनगर, नाशिक अशी आहे. आणि संगमनेर नंतर नाशिक मध्ये बागलाण तालुक्यामध्ये 23 जून 1930 रोजी हा जंगल सत्याग्रह झाला होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की आदिवासी लोकांनी, म्हणजे ज्यांना जंगलाचे राजे स्वतःला समजत होते, त्या आदिवासी लोकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला होता. नामपूर गावापासून या बागलाण तालुक्यामध्ये त्याची सुरुवात झाली आणि जवळजवळ 250 पोलीस पाटलांच्या पैकी 200 पोलीस पाटलांनी आपले राजीनामे दिले आणि आपणही या जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी असले त्यांनी जाणून दिलं. जवळजवळ या जंगल सत्याग्रहामध्ये भिलवाड आणि मांगीतुंगी या दोन टेकड्या होत्या. आणि हा प्रदेश कसा आहे, अहमदनगर जिल्ह्यातला, नाशिक जिल्ह्यातला बहुसंख्य या प्रदेशामध्ये आदिवासी समाज आहे आणि आदिवासी लोकांनी प्रामुख्याने जवळजवळ 15 ते 20 हजार आदिवासी एकत्र जमले आणि मांगीतुंगीच्या टेकड्यावर त्यांनी जंगलाचा सत्याग्रह केला होता. मात्र हे आदिवासी येताना आपली पारंपरिक वाद्य जी होती ती वाद्य वाजवतच ते या मांगीतुंगी या टेकड्यांच्या जवळ आले. त्याचबरोबर आपल्या वाद्यांच्या बरोबर त्याची पारंपरिक जी शस्त्रास्त्र होती, आपल्याकडे धनुष्यबाण होते किंवा कुऱ्हाडी होत्या, त्या कुऱ्हाडी घेऊन ते 10 ते 12 हजार हे आदिवासी चनकपूर आणि मांगीतुंगी या टेकड्यांच्या परिसरामध्ये आले आणि त्यांनी वाजत गाजत जंगलातली झाडं तोडली, जंगलातलं गवत कापलं, जंगलामध्ये आपली जनावरं जी होती ती जनावरं सोडली आणि ब्रिटिश सरकारच्या राखीव जंगलामध्ये हा सगळा सत्याग्रह त्यांनी केला होता. जवळजवळ 2000 महिला या जंगल सत्याग्रहामध्ये त्यावेळेला सहभागी झाल्या होत्या. त्याच वेळेला डीवायएसपी, ब्रिटिशांनी सुद्धा हे जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले होते. स्वतः डीवायएसपी आपला फौजफाटा, पोलीस फौजफाटा घेऊन हजर होते, पण दुर्दैवानं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते, त्यामुळे डीवायएसपीना तिथं काही करता आलं नाही आणि डीवायएसपी आणि पोलीस प्रशासन सुद्धा तिथं हातबल झालेलं होतं. ज्या वेळेला कळवण तालुक्यामध्ये आदिवासींनी उठाव केला होता आणि
पोलीस आणि जी मिलिटरी होती, या पोलीस आणि मिलिटरीलाच या आदिवासी लोकांनी घेराव घातला आणि या आदिवासी लोकांच्याकडे त्यांची पारंपरिक शस्त्रास्त्र होती आणि म्हणून मग पोलिसांनी फायरिंग केलं आणि त्याच्यामध्ये 2 नागरिक या ठिकाणी मारले गेले आणि इतर हिंसा झाली. या सत्याग्रहाला मात्र गालबोट लागलं. पण काही लोकांना पकडून घेऊन जात असताना, कळवण तालुक्यामध्ये या सत्याग्रही लोकांना पकडून घेऊन जात असताना जवळजवळ 200 महिलांनी त्या पोलीस पार्टीलाच घेराव घातला आणि पकडून घेऊन जाणाऱ्या पुरुषांना किंवा लोकांना किंवा सत्याग्रहींना सोडण्यासाठी पोलिसांना भाग पाडलं. तर अशा प्रकारे हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका आणि नामपूर इथला सत्याग्रह सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये अतिशय प्रसिद्ध असा सत्याग्रह आहे. या नाशिक आणि संगमनेर तालुक्यात जे सत्याग्रह झाले होते, तर याचं मिनी बारडोली असं वर्णन काही ठिकाणी या सत्याग्रहाचं करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा जो संग्राम झाला होता शेतकऱ्यांचा, तर त्याचं एक छोटं रूप म्हणून या संगमनेर, कळवण आणि बागलाण तालुक्यातल्या सत्याग्रहाकडे आपल्याला पाहायला पाहिजे. त्यानंतर खानदेशामध्ये शहादा तालुक्यामध्ये अशाच प्रकारचा सत्याग्रह झाला. जवळजवळ 25,000 लोकांनी जंगल सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. अनेकांनी झाडं तोडली, गवत कापलं, आपल्या सरकारी राखीव कुरणांच्या मध्ये आपली जनावरं सोडली आणि या ठिकाणी सत्याग्रह त्यांनी केला होता. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किंवा समाजाचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जो उपेक्षित घटक होता, या उपेक्षित घटकाला या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेण्यासाठी हा जंगल सत्याग्रह एक कारण त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर जळगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. आप्पासाहेब दास्ताने यांनी त्यांचं नेतृत्व केलं होतं. खानदेश आणि जळगाव मध्ये जवळजवळ हजारो लोकांना अटक करण्यात आली होती आणि जवळजवळ 450-500 लोकांना त्याच्यावर खटले लादण्यात आले होते. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता आणि पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव पेठा, या आंबेगाव पेठ्यामध्ये गंगापूर आणि आंबेगाव, शिंबे बुद्रुक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला. पुणे जिल्ह्यामध्ये शेकडो लोक या आंबेगाव पेठ्यामध्ये एकत्र आले आणि जंगलामधली जवळ चंदनाची आणि सागाची हजारो झाडं त्यांनी तोडली होती. सरकारचं जे प्लांटेशन होतं, हे झाडं तयार करण्याचं ते प्लांटेशन त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. त्याचबरोबर जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. सगळ्यात महत्वाचा जंगल सत्याग्रह झाला होता तो म्हणजे सासवड या ठिकाणी. आणि सासवडच्या जंगल सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की सातारा जिल्ह्यातले थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सासवड तालुक्यामध्ये वाल्हे या ठिकाणी अगोदरच अनेक गावामध्ये फिरून त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित केलं होतं, त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि जंगलाचे कायदे मोडण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं होतं. आणि अशा प्रकारे या सासवडमध्ये आणि वाल्हे या ठिकाणी सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि जंगल सत्याग्रह त्यावेळेला केला होता. या जंगल सत्याग्रहामध्ये माननीय मामासाहेब कासार, बी चंद्रचूड, बाबूराव फुले यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. सगळ्यात उल्लेखनीय सत्याग्रह आपल्या भागात झालेला जंगल सत्याग्रह म्हणजे आपल्याला बेळाशीचा जंगल सत्याग्रह हा आहे. मला वाटतं सकाळच्या सत्रामध्ये बेळाशीच्या जंगल सत्याग्रह बऱ्यापैकी झाला असता, पण बेळाशीचा जंगल सत्याग्रह हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये गाजला आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली की रिव्होल्ट ऑफ बेळाशी असेल. तर हा बेळाशीचा जंगल सत्याग्रह कसा आहे की तुम्हाला माहिती आहे की आताच्या आणि पूर्वीच्या सातारा जिल्ह्यामध्ये, दक्षिण सातारामध्ये आणि आताच्या सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये बेळाशी एक छोटंसं गाव आहे आणि या बेळाशी या छोट्याशा गावामध्ये अतिशय क्रांतिकारक पद्धतीनं हा जंगल सत्याग्रह हा झालेला होता आणि 15 जुलै 1930 ला हा जंगल सत्याग्रह झाला होता. बेळाशीच्या जंगल सत्याग्रहामध्ये लक्ष्मण हसबनीस, दत्तोपंत कुलकर्णी भिलवडी, विष्णुपंत पाटील कुर्ळ, बापूसाहेब देशमुख मालेवाडी यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि लोकांनी बेळाशी, इस्लामपूर, कामेरी, रेटरे, वाळवे या गावामध्ये अगोदरच तयारी झाली होती आणि बेळाशीचा जंगल सत्याग्रह करण्यासाठी हजारो स्वयंसेवक, काँग्रेसचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते बेळाशी गावामध्ये एकत्र जमले आणि 18 जुलै 1930 रोजी बाबूराव चरणकर, बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा बेळाशीचा जंगल सत्याग्रह झाला होता.
बेळाशी या गावापासून बेळाशीच्या गावाला उत्तरेला एक कुसाईवाडीचं म्हणून डोंगर आहे आणि कुसाईवाडी छोटस गाव आहे. या कुसाईवाडीला एक डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये काही लोकांनी या बेळाशीतल्या लोकांनी किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आले आणि 18 जुलै 1930 रोजी वाजत गाजत त्या कुसाईवाडीच्या डोंगरात ते गेले आणि तिथं कुसाईवाडीच्या डोंगरामध्ये अस्वलदरा म्हणून जी जागा आहे तिथून एक 34 फूट लांबीचा सागवानाचं झाड तोडलं त्याने आणि वाजत गाजत त्या बेळाशी गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तो आणलेला तोडून आणलेला सागवानचा जो लाकूड होता सोट होता 34 फूट लांबीचा तो रोवला आणि त्याच्यावर राष्ट्रीय ध्वज त्यांनी फडकावला आणि अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वज फडकवल्यानंतर तिथं त्या राष्ट्रीय ध्वजाचं संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या राष्ट्रीय ध्वजाचा जिथं महादेव मंदिरामध्ये तो राष्ट्रीय ध्वज फडकवलेला होता त्या राष्ट्रीय ध्वजाचं संरक्षण करण्यासाठी महिला आणि काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा शेतकरी एकत्र जमलेले होते. महिलांनी या राष्ट्रीय झेंड्याभोवती कॉर्डन केलं होतं, वेढा घातला होता आणि बेळाशीच्या त्या सत्याग्रहामध्ये राष्ट्रीय ध्वजाचं संरक्षण करण्याचं काम महिलांनी केलं होतं. शिराळा पेठ्याच्या इन्स्पेक्टर बंकट सिंग यांनी तिथं आपल्या फौज फाट्यासह हा बेळाशीचा सत्याग्रह मोडून काढण्याचा प्रयत्न केला पण जवळजवळ 50,000 लोक या बेळाशीच्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते आणि त्यामुळे त्यांना तो जंगल सत्याग्रह किंवा महादेवाच्या मंदिरासमोर जो राष्ट्रीय ध्वज फडकवलेला होता तो त्यांना काढता आला नाही आणि अशा प्रकारे बंकट सिंग PSI शिराळा हे तिथून परत आले. त्यानंतर अनेक गावातून तिथं लोक जमा झाले होते. त्यानंतर बेळाशीच्या आणि विशेषतः शिराळ्याचा फॉरेस्ट रेंजर अय्यंगार यांनी लोकांना समजावून तुमच्यावर आम्ही केस करणार नाही, आमच्या ताब्यात तो तोडलेला जो सागवानचा लाकूड आहे किंवा झाड आहे ते ताब्यात द्या अशा प्रकारची विनवणी केली पण लोकांनी त्यालाही नकार दिला आणि हा जंगल सत्याग्रह झेंडा सत्याग्रह तिथं मोठ्या प्रमाणात सुरू ठेवण्याचं काम त्याने केलं. हजारो लोक त्याच्यात सहभागी झाले होते. विशेषतः बेळाशी आणि आसपासच्या गावातल्या महिला खरं तर आज आपण सुशिक्षित आहोत पण त्यावेळेला त्या अशिक्षित अडाणी महिलांना सुद्धा स्वातंत्र्याचं मूल समजत होतं आणि गांधी राज्य आलं पाहिजेत, नेहरू राज्य आलं पाहिजेत म्हणून या अशिक्षित किंवा अडाणी महिला अल्पशिक्षित महिला या स्वातंत्र्याचं किंवा राष्ट्रीय ध्वजाचं संरक्षण करण्यासाठी त्या एकत्र झाल्या होत्या. त्यानंतर 5 सप्टेंबर 1930 ला मोठ्या प्रमाणात तिथं जंगल सत्याग्रह झाला होता. हा शिराळ्याचा भाग जो आहे बेळाशीचा भाग त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात जंगल आहे. लोक जथ्यानं जंगलामध्ये जायचे, जंगलामधलं गवत कापून आणायचे, त्याचबरोबर जंगलामधली झाडं तोडायची आणि जंगलाचा कायदा मोडल्याचा प्रतिकात्मक जंगलाचा कायदा ते मोडत होते. तर अशा प्रकारे 5 सप्टेंबर 1930 पर्यंत हा जंगल सत्याग्रह झाला. दुर्दैवानं या जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी साताऱ्याच्या कलेक्टरनेच पुढाकार घेतला आणि जवळजवळ 600 ते 700 पोलिसांचा फौजफाटा घेऊन या बेळाशी गावाला त्याने वेढा दिला आणि बेळाशी गावाला वेढा देऊन अमानुषपणे तिथं लाठी हल्ला केला आणि जोपर्यंत शेवटचा स्वयंसेवक खाली पडेस तोपर्यंत पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला आणि महादेव मंदिराच्या समोर जो राष्ट्रीय ध्वज फडकवला होता एका सागवानाच्या त्या लांब सोट्यावर तो तोडला. त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केला आणि अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वज आणि ते तोडलेलं झाड जप्त करून ते परत जात असतानाच लोकांनी रागानं पोलिसांच्या बाजूनं दगडफेक केली आणि म्हणून पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये 2 मांगरूळची तिथंच या सत्याग्रहामध्ये सहभागी असणारी 2 मुलं मृत्युमुखी पडली. जवळजवळ 20 लोक घायल झाले आणि 39 लोकांना अटक करण्यात आली. सीताराम भाऊ चांभार आणि धोंडी संतू कुंभार या 2 मुलं या सत्याग्रहामध्ये किंवा या पोलीस फायरिंग मध्ये बळी पडली आणि दुर्दैवानं हा शांततेत चाललेला सत्याग्रह याला मात्र या बेळाशीच्या सत्याग्रहाला गालबोट लागलं. बेळाशीच्या सत्याग्रहाचं वर्णन त्यावेळेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिव्होल्ट ऑफ बेळाशी अशा प्रकारे त्याचं वर्णन झालेलं आहे. बेळाशीचा मोठा सत्याग्रह झाला होता. नंतर ही सत्याग्रहाची जंगल सत्याग्रहाची शृंखला या भागामध्ये सांगली सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालं होतं. रेटरे धरण बेळाशीला लागूनच आता इस्लामपूरच्या जवळ रेटरे धरण आहे आणि बापूसाहेब देशमुख यांनी जवळजवळ 1500 लोकांना एकत्रित केलं आणि रेटरे धरणच्या जंगलामध्ये हा जंगल सत्याग्रह केला होता. त्यांनी प्रतिकात्मक चांदीचा विळा केला आणि बापूसाहेब देशमुख आणि क्रांतिसेन नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली
या रेटरे धरणाच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला. लोकांनी जंगलातलं गवत कापलं आणि ते जंगलाचा कायदा मोडला अशा प्रकारच्या घोषणा देत ते गावामध्ये आणलं होतं. त्यानंतर तांबवे, कराड तालुक्यामध्ये तांबवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. या तांबवे या जंगल सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की तांबवे गावामध्ये लोकांनी जंगल सत्याग्रह केला, शेतकरी त्याच्यात सहभागी झाले होते, पण याच्यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. विशेषतः चंद्राबाई बाबर आणि तानुबाई बाबर या दोन महिलांनी जंगलामध्ये स्वतः सत्याग्रह करून जंगलाचे जे अधिकारी होते फॉरेस्ट रेंजर, या फॉरेस्ट रेंजरचे पिस्तूल काढून घेतलं आणि त्यांच्याकडे जे बॅरल होतं गोळीबार करण्याचं ते बॅरल काढून घेतलं. जे फॉरेस्टचे शिपाई होते त्यांच्याकडची हत्यारे त्यांनी काढून घेतली होती आणि त्यांनाच जंगलातून पळवून लावलं होतं. तर अशा प्रकारचा एक मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व असा या तांबे गावाचा जंगल सत्याग्रह झाला होता. त्यानंतर बेलमाची या गावामध्ये कराडजवळ जंगल सत्याग्रह झाला होता. या जंगल सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की लोकांनी बेलमाचीतल्या लोकांनी जंगलामध्ये गुरं सोडली. खरं तर जंगलाचे कायदे करण्यात आले होते आणि ज्या कुणाला गुरं चारायचे असतील तर त्यांनी शेपटीला 4 आणे एवढा कर भरावा लागत होता. आणि म्हणून या जंगल सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा कर न भरता, सरकारी कर न भरता जंगलामध्ये गुरं चारणे किंवा जंगलातलं गवत कापून आणणे अशा प्रकारचा हा सत्याग्रह होता. या बेलमाचीचा सत्याग्रह असा होता की लोकांनी जंगलामध्ये गुरं सोडली आणि पोलीस पाटलांनी तक्रार केली आणि मग पोलीस पाटलांनी गावातल्या काही लोकांच्या मदतीनं ज्यांनी ज्यांनी जंगलामध्ये गुरं सोडली होती ती गुरं आणली आणि गावामध्ये कोंडवाड्या कोंडली. म्हणजे पूर्वी गावागावामध्ये कोंडवाडे होते. खरं तर कोंडवाड्याची पद्धत 1930 पासूनच सुरू झाली आणि गावच्या कोंडवाड्यामध्ये ती जनावरं कोंडली आणि ही गावच्या कोंडवामध्ये जनावरं कोंडलेली आहेत ही बातमी त्यावेळेला कराडचे ज्येष्ठ नेते होते किसनवीर यांना समजलं. या किसनवीरांनी आपल्या काही सहकार्याने घेतला आणि त्या कोंडवाड्यावर हल्ला केला आणि कोंडवाडा फोडला आणि गावातल्या शेतकऱ्यांची जनावरं जी होती ती जनावरं त्यांची मुक्त केली. याच्यामध्ये किसनवीर यांना अटक झाली आणि पुढे त्यांना 11 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या किसनवीरांचा उल्लेख त्यावेळेच्या वृत्तपत्रामध्ये डेअर डेव्हिल म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचा माणूस अशा प्रकारे या किसनवीरांचा उल्लेख झालेला आहे. त्यानंतर प्रचितगड, आपल्याकडे माहिती असेल की शिराळा तालुक्यामध्ये प्रचितगड हा डोंगरी किल्ला आहे. या डोंगरी किल्ल्यामध्ये बर्डे मास्टर आणि बाबूराव शेडगे यांनी हा प्रचितगडचा जंगल सत्याग्रह केला. जवळजवळ 500 लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि हे सगळे शेतकरी होते. आणि प्रचितगडावर त्यांनी तिथल्या जंगलातलं एक लाकूड तोडलं, ते तिथं रोवलं आणि त्याच्यावर राष्ट्रीय ध्वज फडकून या प्रचितगडावर सुद्धा जंगल सत्याग्रह केला होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल सत्याग्रह झाला होता. आणि जंगल सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की शेतकऱ्यांना या जंगल सत्याग्रहामध्ये सहभाग घेता आला आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपलं योगदान त्यांना देता आलं. दुसरा एक महत्वाचा सत्याग्रह आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये चिरनेर या ठिकाणी झाला होता. या चिरनेर जिल्ह्याची वर्णन काही कागदपत्रामध्ये आणि काही डॉक्युमेंट्स मध्ये मिनी जालियनवाला बाग ट्रॅजेडी असं त्याचं केलं जातं. चिरनेर हे रायगड, आत्ताच्या पूर्वीचा कुलाबा जिल्हा आणि आत्ताचा रायगड या जिल्ह्यामध्ये हे चिरनेर आहे. आणि या चिरनेरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्यावेळेच्या बॉम्बे प्रोव्हिन्शियल काँग्रेस कमिटी यांनी चिरनेर या ठिकाणी जंगल सत्याग्रह करायचा निर्णय घेतला आणि बापूसाहेब गुप्ते यांना डिक्टेटर म्हणून तिथे नेमलं. आणि या बापूसाहेब गुप्तेनी मग चिरनेर या गावामध्ये जंगल सत्याग्रह करून ब्रिटिशांचे कायदे मोडण्याचं ठरवलं. आणि तिथं अक्क महादेवी ही एक टेकडी आहे आणि या अक्क महादेवी टेकडीमध्ये 25 सप्टेंबर 1930 रोजी अनेक गावातून अगोदर जनजागृती केली होती. हजारो शेतकरी, हजारो लोक या अक्क महादेवी जंगलामध्ये एकत्र जमले आणि 25 सप्टेंबर 1930 ला त्यांनी या अक्क महादेवी डोंगरावरली अनेक झाडं तोडली, गवत कापलं, आपली जनावरं जी होती ती जनावरं ती जंगलामध्ये सोडली आणि त्यांनी कायदा तिथला मोडला. जवळजवळ 5 ते 6 हजार लोक एकाच वेळेला त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. पण ब्रिटिश प्रशासनाकडून सुद्धा हा जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. आणि मामलेदार जे होते केशव महादेव जोशी या मामलेदारांनी किंवा तहसीलदार जे होते त्यांनी PSI
आणि जवळजवळ 21 ते 22 पोलीस, काही हत्यारबंद पोलीस घेऊन हा जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला अक्क महादेवी डोंगरावर जंगल सत्याग्रहातल्या लोकांना जंगल सत्याग्रह करण्यापासून परावृत्त करण्यासाठी किंवा हा जंगल सत्याग्रह मोडून काढण्यासाठी ते गेले, त्यावेळेला जवळजवळ 16 लोकांना त्यांनी अटक केली. आणि मग 16 लोकांना अटक करून त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकल्या. पण लोक एवढे ब्रिटिशांच्या विरोधात प्रक्षुब्ध झाले होते की ज्या नेत्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकण्यात आल्या होत्या त्या बेड्या काढाव्यात आणि त्यांनी मुक्त करावा म्हणून पोलिसांच्यावर त्यांनी दबाव टाकला. शेवटी मग त्या तहसीलदार जोशी जे होते, केशव महादेव जोशी, यांनी पुढाकार घेतला आणि जे नेते होते या जंगल सत्याग्रहाचे त्यांच्या हातातल्या बेड्या काढून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या हातातल्या बेड्या काढल्या आणि बेड्या काढल्यानंतर हे सगळे लोक अक्क महादेवीचं डोंगर उतरून खाली येत असताना तिथं जमलेल्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि त्याने आम्हालाही अटक करा, आम्हीही जंगल सत्याग्रह मोडलेला आहे, त्यामुळे आम्हालाही अटक झाली पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. आणि त्यामुळे वातावरण थोडंसं प्रक्षुब्ध झालं. आणि ही टेकडी ही अक्क महादेव जंगल सत्याग्रह करून खाली येत असताना एक तिथं थोडासा दरी लागते आणि त्या दरीमध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांनी तिन्ही बाजूनी या पोलीस पार्टीला एकत्र घेरण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी किंवा या लोकांना पांगवण्यासाठी गोळीबार केला. आणि तो गोळीबार रोखण्यासाठी तहसीलदार स्वतः मामलेदार केशव महादेव जोशी हे स्वतः पुढे गेले आणि गोळीबार रोखत असतानाच त्यांनाच दुर्दैवाने गोळी लागली. आणि या जंगल सत्याग्रहामध्ये तहसीलदार केशव जोशी यांच्या बरोबर जवळजवळ 12 लोक त्याच्यामध्ये ठार झाले. त्याच्यामध्ये 2 कॉन्स्टेबल होते आणि जवळजवळ 8 तिथले काँग्रेसचे किंवा त्या जंगल सत्याग्रही होते. तर अशा प्रकारे जवळजवळ 12 लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, जवळजवळ 32 जण त्याच्यामध्ये घायल झाले. आणि अशा प्रकारे या जालियनवाला बाग, जी मिनी जालियनवाला बाग म्हणून या चिरनेर ट्रॅजेडीचा उल्लेख या जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे शांततेच्या मार्गाने भारतीय लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी, काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी हा जंगल सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला होता. पण ब्रिटिशांच्या या आडमुठे धोरणामुळे त्यांना तिथं गालबोट लागलं आणि अतिशय हिंसात्मक अशा प्रकारे हा साताऱ्याचा बेळाशीचा जंगल सत्याग्रह आणि रायगड जिल्ह्यातला चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला होता. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये बेलापूर, त्यानंतर जुचुंद्रा फॉरेस्ट या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांनी जंगल सत्याग्रह केला होता. विशेषतः कोकणातल्या जंगल सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं होतं की या जंगल सत्याग्रहामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. महिलांमध्ये हातामध्ये विळे कोयते घेऊन जंगलामध्ये जायच्या, ब्रिटिशांच्या विरोधात घोषणा द्यायच्या आणि ब्रिटिशांच्या विरोधात घोषणा देऊन जंगलातली झाडं तोडायची, त्याचबरोबर जंगलातलं गवत कापायचं आणि त्यांचा कायदा मोडायचा. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये बेलापूर, जुचुंद्रा या ठिकाणी हजारो ताडीची झाडं तोडण्यात आली होती. शाळेच्या पटांगणामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकून जंगलाचा कायदा त्यांनी मोडला होता. त्याचबरोबर विदर्भामध्ये यवतमाळ, पुसद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यावेळेला विदर्भाचे नेते बापूसाहेब आने यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला होता. बाबुळगाव या ठिकाणी हजारो ताडीची झाडं तोडण्यात आली होती. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा या भागामध्येही मोठ्या प्रमाणात हा जंगल सत्याग्रह झालेला होता. तर अशा प्रकारे या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून हजारो शेतकरी या जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपलं योगदान दिलं होतं. या जंगल सत्याग्रहाबरोबरच दुसरा एक महत्वाचा पैलू या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा होता, तो म्हणजे बॉयकॉट, पिकेटिंग आणि स्वदेशी. परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, स्वदेशीचा वापर करायचा आणि दारूच्या दुकानांच्यावर आणि परदेशी मालाच्या, विशेषतः परदेशी कपड्याच्या दुकानांच्यावर निरोधन करायची किंवा त्यांना प्रतिरोध करायचा. हा एक मोठ्या प्रमाणात सत्याग्रह या जंगल सत्याग्रहाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात झालेला होता. आणि या विशेषतः पिकेटिंग किंवा बहिष्कार, पिकेटिंग आणि स्वदेशीच्या सत्याग्रहामध्ये किंवा चळवळीमध्ये विशेषतः कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. आणि म्हणून कायदेभंगाच्या चळवळीमध्ये कामगारांचा सहभाग अतिशय उल्लेखनीय
आणि महत्वपूर्ण असा होता. विशेषतः मुंबईमध्ये आणि मोठमोठ्या शहरामध्ये, मुंबईमध्ये आणि आपल्याला बघतो की सोलापूरमध्ये जो मार्शल लॉ झाला होता, मुंबईमध्ये आणि सोलापूरमध्ये कामगारांनी मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग घेतला होता. विशेषतः गिरणी कामगार जे आहेत, या गिरणी कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्याच्यानंतर या गिरणी कामगारांनी मोठ्या प्रमाणात हरताळ केला, विशेषतः सोनी मिल्स. त्यानंतर मुंबईमध्ये बायकॉट करण्यासाठी किंवा ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ करण्यासाठी अनेक मुंबईतल्या गिरण्या ज्या होत्या त्या बंद करण्यात आल्या होत्या. हजारो गिरणी कामगार त्याच्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आणि विशेषतः बहिष्कार आणि दारूच्या दुकानांच्यावर निरोधने करणे, परदेशी कपड्यांच्या दुकानांच्या समोर निरोधने करणे किंवा बहिष्कार टाकणे याच्यामध्ये सहभाग घेतला होता. 6 मे 1930 ला गिरणी कामगार युनियन यांनी मोठा मुंबईमध्ये सत्याग्रह केला आणि लाखो गिरणी कामगारांनी त्यावेळेला गिरण्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि लाल झेंड्याच्या, लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा बहिष्कार केला होता. त्यानंतर इंडियन ब्लिचिंग मिल, त्याचबरोबर गिरणी कामगार युनियन बरोबर इंडियन ब्लिचिंग मिल यांनी मोठ्या प्रमाणात बहिष्कार केला होता. त्यानंतर स्टँडर्ड जी गिरणी होती ती त्यांनी बंद केली होती. त्यानंतर जेमशेड आणि प्रल्हाद या 2 गिरण्या बंद केल्या आणि त्या गिरणी कामगारांनी बहिष्कारामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर GIP रेल्वे वर्कर्स, जे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे वर्कर्स जे होते, त्यांनी बहिष्कार केला होता आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बाटुंगा या ठिकाणी त्यांनी आपल्या कामावर बहिष्कार टाकला आणि या पिकेटिंग आणि बायकॉट या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर 5 मेला गांधीजींना अटक झाली आणि मग गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये 6 मेला लाखो कामगारांनी स्ट्राईक केला, हरताळ केला आणि हरताळ करून अनेक गिरण्या त्यांनी बंद पाडल्या होत्या. जवळजवळ मुंबईतल्या जवळजवळ सर्व गिरण्या, कापड गिरण्या ज्या होत्या त्या त्यांनी बंद केल्या होत्या. वर्कशॉप जी होती ती बंद केली होती. तर अशा प्रकारे गिरणी कामगारांनी महात्मा गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात सत्याग्रह केला होता आणि रस्त्यावर त्यांनी परेड केले, रस्त्यावर त्यांनी मोर्चे काढले. साम्राज्यशाहीचा धिक्कार असो, गांधी बाबा की जय, क्रांतीचा जय जयकार असो, अशा प्रकारच्या घोषणा देऊन त्यांनी हा बायकॉट सत्याग्रह त्यांनी त्यावेळेला केला होता. त्यानंतर प्रोसेशन्स ऑफ फ्यूल, या मुंबईतल्या कामगारांचं वैशिष्ट्य असं होतं की अनेक आस्थापना ज्या होत्या किंवा अनेक ऑफिसेस जी होती, अनेक बँका होत्या, त्या बँकातल्या फ्यूल किंवा शिपाई लोकांनी मोठ्या प्रमाणात सत्याग्रह केला होता. त्यांनी आपल्या ऑफिसवर, आपल्या कार्यालयांच्यावर बहिष्कार टाकले आणि त्यांनी मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात घोषणा दिल्या. जवळजवळ त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं, जवळजवळ क्लॉथ मार्केट, मुंबईचे जे कापड मार्केट आहे तिथल्या 700 कुलीज, जे आपण हमाल म्हणतो, त्या हमालांची युनियन होती. त्या हमालांनी क्लॉथ मार्केटवर, कापड बाजारावर बहिष्कार टाकला आणि त्यांनी या सत्याग्रहामध्ये स्वतःचा सहभाग घेतला होता. त्यानंतर डेक्कन कुली असोसिएशन, दक्षिणी हमाल संघटना मुंबईमध्ये होती. जवळजवळ 3000 हमालांनी, या दक्षिणी हमाल संघटनेच्या 3000 हमालांनी आपल्या कामावर बहिष्कार टाकला, मार्केटवर बहिष्कार टाकला आणि या पिकेटिंग आणि बॉयकॉट किंवा बहिष्काराच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला होता. आपल्याला सगळ्यांना अभ्यासात माहित असेल बाबूगिनीचं हौतात्म्य. या बाबूगिनीने परदेशी कापडाचा ट्रक अडवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचं हौतात्म्य दिलं होतं आणि त्यांच्या अंत्यविधीला मुंबईमध्ये जवळजवळ 20 ते 25 हजार लोक सहभागी झाले होते आणि बाबूगेनूची जिथं अंत्यसंस्कार करण्यात आले तिथंच मोठ्या प्रमाणात परदेशी कापडाच्या गोळ्या करण्यात आल्या आणि या कामगारांनी, मुंबईतल्या कामगारांनी आपला सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला होता. मुंबई पाठोपाठ मोठ्या प्रमाणात कामगारांचा सहभाग असलेली चळवळ झाली ती म्हणजे सोलापूर. आणि सोलापूरमध्ये जवळजवळ 2 महिने सोलापूर हे धगधगत राहिलं आणि सोलापूरमध्ये शेवटी
पोलीस प्रशासनाच्या एकूणच ब्रिटिश प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर सोलापूरची चळवळ गेली आणि त्यामुळे सोलापूरमध्ये मार्शल लॉ हा पुकारावा लागला आणि सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा हजारो कामगारांनी आपला अभूतपूर्व असा सहभाग नोंदवला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आजपर्यंत ज्या शेतकरी वर्गाला, ज्या कामगार वर्गाला स्वतःचा सहभाग नोंदवता आला नव्हता किंवा काही कारणामुळे त्यांना तशी संधी मिळाली नव्हती, तर अशा शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी उत्स्फूर्तपणे ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली या कायदेभंगाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात सत्कार केला आणि त्यांच्या परीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खर तर अशा चर्चासत्रातून आणि अशा कार्यशाळातून अशा प्रकारच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा उल्लेख आणि त्याचा जागर करणं महत्वाचं आहे. त्याचं कारण आहे की अलीकडेच काही प्रवृत्ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीराचं योगदान किंवा भारतीय स्वातंत्र्य लढा झालाच नव्हता अशा प्रकारची एक मानसिकता आपल्या समाजामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि म्हणून या क्रांतिकारकांचं किंवा या सत्याग्रहींचं योगदान जे आहे ते कुठेतरी नाकारण्याचा प्रयत्न होतो की काय अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला असताना तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान आणि मग या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं योगदान काय होतं याचा परत एकदा अशा प्रकारे जागा झाला पाहिजे आणि तुमच्या आमच्यासारख्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी हा भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा धगधगता अग्निकुंड जो होता किंवा हजारो लाखो स्वातंत्र्यवीरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपलं योगदान दिलं, प्रसंगी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याची अमृत फळं चाकायला दिली, त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचा त्यांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. ते आपल्या परीनं आपण पार पाडूया आणि त्यांचा त्याग आणि त्यांचं समर्पण आहे त्याला आपण सलाम करूया एवढंच या निमित्ताने मी सांगतो. माझ्या प्रेरणा अतिशय थोडक्यामध्ये मी कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काय सहभाग होता याच्याबद्दल माझ्या प्रेरणा मी विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या महाविद्यालयानं विजयश्री यादव महाविद्यालयानं मला इथं तुमच्याबरोबर माझी मनोगत व्यक्त करण्याचं, माझी मतं मांडण्याचं संधी दिली त्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.